Okay, hi everyone. We are studying subject biology, and in last lecture, okay, we have studied about the color blindness. Okay, now in this lecture we will continuing the color blindness. Okay, in last lecture color blindness topic was not covered or not completed. Okay, in this lecture we are continuing the color blindness. Okay, do you remember in last lecture I have considered the cases for color blindness. Okay, male and female. What are the cases, possible cases in case of male? Again I am repeating male. If X, Y, if this genotype, if this is small c, then this is color blindness affected person. Okay, due to color blindness this c is recessive. Okay, in case of female, if both genes are recessive type, then female will get affected due to color blindness. Okay, and normal female XC, XC, this is normal female, capital C, capital C. Okay, capital C जर असेल तर नॉर्मल केस आहे, स्मॉल सी असेल तर काय झालं, ही अफेक्टेड केस झाली. कशाच्या केसमध्ये? फिमेलच्या केसमध्ये. मेलच्या केसमध्ये जर एक्स मध्ये हा सी जर स्मॉल असेल तर काय झाला, अफेक्ट झाला. आणि जर मी कॅपिटल सी जर घेतला तर हा काय असेल, नॉर्मल असेल. ओके, तर आपल्याला काय करायचं, क्रॉसिंग करायचं. ओके, तर क्रॉसिंग कोणत्या दोन पर्सन मध्ये करतो मी स्टार्टिंगला? मॅरेज बिटवीन ओके, ही फर्स्ट केस कन्सिडर करायची, मॅरेज बिटवीन अफेक्टेड मेल अँड नॉर्मल फिमेल. अफेक्टेड मेल मीन्स स्मॉल सी रिसेसिव्ह टाइप, कॅपिटल वाय, आणि फिमेल कोणत्या टाइपची, नॉर्मल. हा एक कॅपिटल सी नॉर्मल, आणि हा स्मॉल सी काय याच्यामध्ये अफेक्टेड आहे. ओके, हा झाला फेनोटाइप. जिनोटाइप मध्ये काय करतो आपण, जिनोटाइप मध्ये गॅमेट सेल फॉर्म करतो. म्हणजे काय होईल, गॅमेट काय करून घेतो मी, सेपरेट करून घेतो. हा गॅमेट सेपरेट करून घेतल्यानंतर इथे काय होईल, हा एक्स सी सेपरेट करतोय, इथं वाय काय करतो, सेपरेट करतो. गॅमेट सेल आहे, इकडे लिहितो मी डायरेक्टली. ओके, लिहिण्याची काय गरज नाही, डायरेक्टली गॅमेट मी काय केलं, फक्त इथून सेपरेट केलेलं. हा जीन आहे. ओके, अलील किती आहे त्याच्यामध्ये, दोन आहेत. कोणते दोन अलील आहे, एक्स सी आणि वाय. आणि हे पण काय करतो, ॲज इट इज सेपरेट करतो, एक्स सी अँड एक्स सी. मी यांना थोडं डार्क करतो कारण हे काय दिसले पाहिजे, थोडे आयडेंटिफाय झाले पाहिजे वेगळे, की हा काय डॉमिनंट टाईपमध्ये आणि नॉर्मल आहे म्हणून कॅपिटल सी. जिथे कॅपिटल सी आलाय तो डॉमिनंट म्हणून कन्सिडर करा, डार्क आलाय तिथे. ओके, आता हा काय केला, आपण गॅमेट फॉर्मेटमध्ये सेपरेट करून घेतले. आता जसं आपण क्रॉसिंग करत होतो पनेट स्क्वेअरमध्ये, तसे आपण क्रॉसिंग करू. फक्त मी पनेट स्क्वेअर ड्रॉ करत नाही, डायरेक्टली क्रॉसिंग करतो. म्हणजे पॉसिबल केसेस कोणकोणत्या आहेत त्या काय करायच्या, आपल्याला स्टडी करायच्या. तर हा एक्स सी जो आहे, हा एक्स सी कशाला मल्टिप्लाय करा, ह्या एक्स सीला मल्टिप्लाय करा. तर इथं जी केस येईल ती कोणती येईल, स्मॉल सी कॅपिटल सी. मल्टिप्लिकेशन कोणत्यामध्ये केलंय, आणि ह्या सी मध्ये.
सेकंड, हा जो एक्स सी आहे, हा एक्स सी ह्या एक्स सी सोबत काय करा, मल्टिप्लाय करा. तर कोणती केस येईल या केसमध्ये, परत स्मॉल सी आणि हा एक्स सी. मल्टिप्लिकेशन कोणत्या दोन फॅक्टरमध्ये केलं आहे, ह्या दोन फॅक्टरमध्ये. आता हा वाय कशाशी हे मल्टिप्लाय करायचं आहे, ह्या एक्स सी आणि एक्स सी दोन्हीशी मल्टिप्लाय करायचं. हा वाय मी मल्टिप्लाय करतो, तर काय केस येईल या केसमध्ये, वाय आणि हा एक्स सी. तर एक्स सी स्टार्टिंगला लिहावं लागतो, तर मी स्टार्टिंगला लिहितो एक्स सी. वाय आणि एक्स सीचं मल्टिप्लिकेशन, तर परत एक्स सी आणि इथे येईल वाय. मल्टिप्लिकेशन केलं आपण या दोनमध्ये. ओके, हा वाय फक्त परत लास्टला याच्याशी मल्टिप्लाय करा. तर परत काय केस येईल आपली, एक्स सी आणि वाय केस येईल. म्हणजे 4 पॉसिबिलिटीज झाल्या आपल्याकडे आता. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये नॉर्मल कोणत्या पर्सन आहे आणि कलर ब्लाइंडनेस असणारे कोणते पर्सन आहे ते आयडेंटिफाय करायचे. हा एक कोणतं जनरेशन आहे, F1 जनरेशन आहे. F1 जनरेशन फर्स्ट केस बघा, फिमेल आहे इथं. ओके, एफ लिहितो मी फिमेल. अफेक्टेड आहे का, नाही. इथं सी काय, हा डॉमिनंट आहे. इथं सी जरी कलर ब्लाइंडनेस असला, हा डॉमिनंट आहे, त्याच्यामुळे ही काय असणार आहे, फिमेल नॉर्मल असणार आहे. या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये परत नॉर्मल आहे, ही फिमेल काय असेल या केसमध्ये नॉर्मल असेल. ओके, इथं बघायचं आपल्याला, आपण काय मल्टिप्लाय केलं आहे, वाय आणि एक्स सी. ओके, आता इथं काय असेल, हा नॉर्मल, कारण काय डॉमिनंट आलाय सी. ओके, आणि इथं पण काय असेल, हे नॉर्मल असेल, कारण इथं पण काय झालं, हा कॅपिटल झाला. या केसमध्ये इथं जरी स्मॉल असेल तरी हा डॉमिनंट आहे, इथं पण डॉमिनंट आहे. पण जरी नॉर्मल असेल तरी हे फिमेल कशाचं काम करतील, कॅरियरचं काम करतील. कशाचं, कॅरियरचं. समजलंय. तर याच्यामध्ये जीन प्रेझेंट आहे. तर आता मी नेक्स्ट जनरेशनसाठी F2 जनरेशनसाठी काय सिलेक्ट करतो, F2 जनरेशनसाठी तर अफेक्टेड ही कॅरियर फिमेल काय करतो, सिलेक्ट करतो कॅरियर. आता इथं पहिल्या जनरेशनमध्ये बघा, मी फिमेलला अफेक्टेड म्हणून सिलेक्ट केलेलं नाही, कशाला केलं तर मेलला सिलेक्ट केलं होतं. आता F2 जनरेशनसाठी बघायचं, हा झालं F1 जनरेशन. आता आपण जरी म्हणलं हे नॉर्मल आहे किंवा हे नॉर्मल आहे पण कॅरियर आहे, तर आता ह्या नेक्स्ट जनरेशनसाठी काय सिलेक्ट करू आपण, कॅरियर सिलेक्ट करू, कॅरियर. आता कॅरियर फिमेल सिलेक्ट करतो मी, या दोन्हीपैकी कोणती एक सिलेक्ट करतो आणि नॉर्मल मेल. व्यवस्थित डिफरन्स लक्षात घ्या. ही जी फिमेल कॅरियर म्हणून आहे, मी कुठून सिलेक्ट केलेली, या F1 जनरेशनपासून, इथून. फक्त कॅपिटल सी तिथं स्टार्टिंगला लिहिलं आहे आणि हा स्मॉल सी नंतर लिहिलेला आहे, कारण लिहिताना आपण डॉमिनंट आधी लिहितो. इथं फक्त माझ्याकडून काय झालं आहे, मी रिसेसिव्ह आधी लिहिला गेलेला आहे. आणि मेल सिलेक्ट करताना मेल कोणतं सिलेक्ट केलेलं आहे, आपण नॉर्मलच सिलेक्ट केलेलं आहे. ओके, मी याच्यापैकी कोणतं जरी घेतलं, इथं नॉर्मल मेन आहे आणि इथं पण काय नॉर्मल मेन आहे, त्याच्यापैकी आपण काय केलेलं एक सिलेक्ट केलेलं आणि इकडे काय सिलेक्ट केलेलं एक अफेक्टेड फिमेल. ओके, आता गॅमेट सेल परत मी सेपरेट करून घेतो. इथे काय होईल, एक्स सी, या केसमध्ये काय होईल वाय, आणि या केसमध्ये एक्स सी आणि एक्स सी. एकच रिसेसिव्ह आहे. ओके, कुठे या पॉईंटला काय रिसेसिव्ह आहे. ओके, परत क्रॉस करा. आता क्रॉस केल्यानंतर मी काय करतो, हा एक्स सी दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. तर हा एक्स सी मी काय करतो, दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, इथे पॉसिबिलिटी एक्स सी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. सेकंड केस, हा वाय मल्टिप्लाय एक्स सी मल्टिप्लाय करायचा या एक्स सीला. तर ही केस येईल एक्स सी मल्टिप्लाय केलाय आपण ह्या एक्स सीला. ओके, आता हा वाय मल्टिप्लाय करायचा आपल्याला, वाय
हा वाय कुठे मल्टिप्लाय करायचा ह्या XC ला, तर काय होईल XC आणि इथे काय होईल वाय, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, आणि लास्टला हा वाय कशाची मल्टिप्लाय करा ह्या XC ची, तर इथे काय होईल स्मॉल आणि हा इथे काय होईल वाय. ओके, तर इथे परत काय चान्सेस आहे, हा इथे काय पॉसिबल झालेला असेल, इथं ही केस कोणती असेल ही, तर ही केस जी असणार आहे ही असणार आहे परत कलर ब्लाइंडनेसची. ओके, कारण इथं काय आला रिसेसिव्ह आलाय, वाय वरती कोणता कॅरेक्टर नाही, एक्स वरती मॅक्झिमम जीन असतात, त्याच्यामुळे हा झाला अफेक्टेड, म्हणजे याला कलर ब्लाइंडनेस असणार या व्यक्तीला. ओके, इथे पूर्ण नॉर्मल असणार आहे, या पॉइंटला काय होईल, या पॉइंटला हा कॅरियर म्हणून काम करेल आणि इथं काय असणार आहे परत नॉर्मल असणार आहे. म्हणजे कलर ब्लाइंडनेस कुठे दिसला तुम्हाला, या पॉइंटला दिसलाय. म्हणजेच या जनरेशनला जरी नॉर्मल असले, आता परत लक्षात घ्या त्यासाठी मी रफ केलेलं नाही, ह्या F1 जनरेशनमध्ये जरी सगळे नॉर्मल असतील तरी पण पुढच्या जनरेशनमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, इथं चान्सेस भेटणार आहे की हा काय असणार आहे कलर ब्लाइंडनेसचा. म्हणजे या पॅरेंट्समध्ये एक मेल काय होतं इथं अफेक्टेड होता, मात्र ह्या त्याच्या डॉटरमध्ये त्याच्या मुलीमध्ये काय ते कॅरियर म्हणून काम केलं, या जनरेशनमध्ये तो डिसअपिअर झाला, इथं कुठेही दिसत नाही. मात्र त्याच्या पुढच्या पिढीमध्ये काय झालेला आहे, तो कोणत्या ना कोणत्या एका केसमध्ये काय झाला आहे ॲपियर झाला आहे. म्हणजे 25% चान्सेस आहे, 25, 25, 25 आणि 25 जर कन्सिडर केले तर 25% चान्सेस आहे की पुढच्या जनरेशनमध्ये काय होणार आहे ते कलर ब्लाइंडनेस ॲपियर होणारच. ओके, समजलं. ओके, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे बुकमध्ये, कारण एक्झाम्पल दोन्ही पण डिटेलमध्ये विचार, कलर ब्लाइंडनेस तुम्हाला एक्सप्लेन करायला जर विचारलं तर तुम्हाला हे ड्रॉ करता आलं पाहिजे. फक्त कन्सिडर केस कोणकोणत्या करायच्या, स्टार्टिंगला अफेक्टेड मेल, नॉर्मल फिमेल, आणि सेकंड केस घेताना F1 जनरेशनची घ्यायची, म्हणजे कॅरियर मदर घ्यायची आणि नॉर्मल मेल घ्यायचा. इथं नॉर्मल मेल घेतलेला आपण कॅरियर मदर घेतलेली आहे, त्यांचं क्रॉसिंग केल्यानंतर 25% चान्सेस आहे की एक काय होणार त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडिंगची केस येणार. ओके, सेकंड एक्झाम्पल बघू आपण सेम. हिमोफिलिया. ओके, हिमोफिलिया कशाची रिलेटेड असेल, ओके, हिमोफिलिया नावावरून लक्षात आलं कशाची रिलेटेड असेल, ब्लडशी रिलेटेड आहे. ओके, मे बी तुम्ही ऐकलेलं असेल, फॉर एक्झाम्पल इंजुरी झालं काहीतरी, ओके, हाताला कट वगैरे गेलेलं आहे कशाने, तर कट गेल्यानंतर वगैरे काय होतं, कंटिन्युअस ब्लड सप्लाय होत राहतं, कंटिन्युअसली वाहतं ब्लड, एका पॉईंटला काय होतं ते ब्लड काय होतं कॉग्युलेट होतं, ओके, क्लॉट होतं म्हणजे गोठतं. ओके, मग ब्लड जो फ्लो होतो तो काय होतो स्टॉप होतो. मात्र काही पर्सनमध्ये जेनेटिक डिसऑर्डरमुळे काय होतंय, इंज्युअर झाल्यानंतर, ओके, इंज्युअर झाल्यानंतर ते ब्लड काय होत नाही, क्लॉट होत नाही आहे, म्हणजे कंटिन्युअसली काय होतं ब्लड सप्लाय होत आहे. ओके, म्हणजे थोडी जरी इंजुरी झाली हाताला वगैरे कुठेही, तरी काय होतं ब्लड कंटिन्युअसली सप्लाय, तो क्लॉट होत नाही. ओके, आणि तो जो डिफेक्ट आहे कंटिन्युअसली ब्लड काय होणं सप्लाय होणं वाहणं एखादी इंजुरी झाल्यानंतर, तर त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला हिमोफिलिया. मीन्स देर इज नो क्लॉटिंग ऑफ ब्लड, ब्लड काय होत नाही क्लॉट होत नाही, एखादी जखम झाल्यानंतर ब्लड स्टॉप होत नाही, तर त्याला काय म्हणायचं आपल्याला हिमोफिलिया. मीन्स इन हिमोफिलिया देर इज नो कोअग्युलेशन ऑफ दी ब्लड. मग यालाच काय म्हणायचं आपल्याला, ब्लिडिंग होतं कंटिन्युअसली, काय होतं ब्लिडिंग, म्हणूनच हिमोफिलियाला काय म्हणतात ब्लिडर्स डिसीज म्हणतात, ब्लिडर्स डिसीज. ओके, कारण ब्लिडिंग काय होत नाही स्टॉप होत नाही, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात आपण ब्लिडर्स डिसीज, म्हणजे कंटिन्युअसली काय होतं ब्लड सप्लायज होते. ओके, आले लक्षात हिमोफिलिया. तर सेम कलर ब्लाइंडनेससाठी ज्या केसेस बघितल्यात आपण त्याच केसेस इथे बघू आपण डायरेक्टली एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये. आता मी केस कोणत्या कन्सिडर करतोय, मॅरेज बिटवीन
अफेक्टेड पर्सन, मॅरेज बिटवीन अफेक्टेड मेल अँड नॉर्मल फिमेल. आता मी तर मेल कन्सिडर करतो आणि इथं फिमेल आहेच लिहिलेलं, तर त्या केसला फिमेल असेल आणि इथं मेलचं एक्झाम्पल घेतोय मी. किंवा स्मॉल एच जरी घेतला तरी झालं. फॉर एक्झाम्पल जसं XY जीन घेतले होते XY त्याच फॉर्ममध्ये घेतो आहे मी. तर इथं काय घेतलं आपण एच घेतला, हा पर्टिक्युलर काय जीन आहे, मात्र स्मॉल बी आणि कॅपिटल बी एवढा डिफरन्स घेतला आहे मी एकदम सिम्प्लिफाय करून, स्मॉल बी आणि कॅपिटल बी. तर स्मॉल बीचा मिनिंग काय होईल, हा अफेक्टेड, इथं काय घेतलं आपण अफेक्टेड मेल, तर हा काय अफेक्टेड मेल आहे म्हणजे याला काय हिमोफिलिया, ब्लड क्लॉट होत नाही आहे. आणि इथं काय घेतलं कॅपिटल बी म्हणजे नॉर्मल, तर इथं काय तो डिसीज नाही आहे. ह्या दोन्हीमध्ये क्रॉसिंग करू आपण. दोन्हीमध्ये क्रॉसिंग केल्यानंतर काय करा, अलील सेपरेट काढून घ्या. अलील सेपरेट काढून घेतल्यानंतर हा HB, हा H आणि या पॉईंटला हा HB आणि हा H क्रॉसिंग करा. हा HB मल्टिप्लाय करा इथं, तर हा कॅपिटल HB मी आधी लिहितो. ओके, परत हा HB कुठे मल्टिप्लाय करा, ह्या H ला मल्टिप्लाय करा. हा जो H राहिलेला आहे हा HB ला मल्टिप्लाय करायचा. HB मी आधी लिहितो, नंतर H लिहितोय आणि लास्टला हा H ह्या H ला मल्टिप्लाय करा या केसमध्ये. ओके, तर अफेक्टेड कोणत्या याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, हा अफेक्टेड आहे. हा जरी अफेक्टेड असला मात्र बी काय इथं डॉमिनंट आहे म्हणजे कॅरियर असणार आहे, कॅरियर, मात्र त्याच्यामध्ये कोणताही डिफेक्ट दिसून येणार नाही याच्यामध्ये, फक्त कॅरियर असेल. या केसमध्ये इथं काय झालं, हा अफेक्टेड झाला आहे या केसमध्ये. ओके, या केसमध्ये HB आहे म्हणजे काय परत नॉर्मल आहे. इथे काय हा अफेक्टेड आहे, इथं पण काय हा नॉर्मल आहे आणि हा इथे काय आहे H आणि H. ओके, म्हणजे इथं पण दोन्ही पण काय आलेले आहे त्याच्यामध्ये रिसेसिव्ह फॅक्टर असतील. ओके, म्हणजे हा पण काय असेल या केसमध्ये, मी HB जर कन्सिडर केलेलं असतं तर काय गरज आहे, हा काय असेल या केसमध्ये नॉर्मलच. ओके, तर एक अफेक्टेड झालं. आता हे झालं F1 जनरेशन. आता सेकंड जनरेशनसाठी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. F1 जनरेशन एक अफेक्टेड आहे, इथं कॅरियर आहे, नॉर्मल आहे आणि नॉर्मल आहे. बघा हे जे घेतलेलं आहे मी कॅपिटल H आणि द बी घेतलेला आहे कॅपिटल, तर हे कशासाठी घेतलेलं आहे आपण नॉर्मल मेनसाठी घेतलेलं आहे. नॉर्मल मेन कलर ब्लाइंडनेसमध्ये जी केस होती त्याच केसमध्ये तुम्ही बुकमध्ये जर बघितलं तर सिम्बॉल मे बी डिफरंट असतील, फक्त काय करायचं कन्सेप्ट लक्षात घ्यायची. मी एक जीन कन्सिडर केलेला आहे, HB कशासाठी डिनोट केला आहे मी नॉर्मलसाठी. आता कॅरियर फिमेल घ्यायची आपल्याला कॅरियर. ओके, तर हे काय इथं ॲज अ कॅरियर, तर ॲज अ कॅरियर याचं एक्झाम्पल मी पुढे घेतो. HB अँड स्मॉल HB. ओके, क्रॉसिंग करूयात. अलील सेपरेट काढून घेतले HB
हा H, हा HB आणि हा HB. ओके, काय करा, क्रॉसिंग करा. हा HB ला मल्टिप्लाय केला काय होईल, HB हा HB जर याला मल्टिप्लाय केला तर काय होईल, कॅपिटल HB हा H मल्टिप्लाय करा इथे तर काय होईल, हा HB आणि H होईल. आणि लास्ट वन इथं मल्टिप्लाय केला तर काय होईल, हा HB H होईल. म्हणजे सेम कलर ब्लाइंडनेसचे केस आले तर इथं लास्ट वन जो असेल हा HBH हा काय असेल, अफेक्टेड असेल. आणि अफेक्टेड कशाने असेल, तो हिमोफिलिया. म्हणजे ह्या जनरेशनमध्ये जर एखादी केस नॉर्मल आहे तर ते नेक्स्ट जनरेशनमध्ये पण काय होणार आहे, ॲपियर होणार आहे. ओके, समजतं हे सगळं. ओके, ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला सेक्स डिटर्मिनेशन. ओके, एकदम सिंपल पॉईंट आहे सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे जे चाइल्ड येणार, ऑफस्प्रिंग येणार आहे तर त्याचा सेक्स कोण डिसाईड करत आहे, मेल असेल की फिमेल असेल, हा कोणता फॅक्टर डिसाईड करतोय, हा आपला काय टॉपिक आहे. ओके, आता परत माहिती आहे आपल्याला मेलमध्ये. ओके, 23rd पेअर. ओके, 22 हे 22 कसे काय असणार आहेत, ऑटोसोमल. आणि 23rd नंबर जो आहे 23rd हा काय असणार आहे आपला, जर्म सेल असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, किंवा सेक्स रिलेटेड म्हणू आपण. फक्त 33rd नंबर हा जर्म सेल म्हणतो आपण त्याला, म्हणजेच कशाशी रिलेटेड असेल, सेक्सशी रिलेटेड असेल. ओके, समजलं इथपर्यंत. हे 22चं आपल्याला काही आता घ्यायचं नाही, फक्त आपल्याला 23rd नंबर जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि आपण लास्ट लेक्चरला पण बघितलं की मेलमध्ये कोणते हे क्रोमोझोम असतात 23rd नंबरचे ते बघायचं आपल्याला. तर मेलमध्ये काय, X आणि Y, आणि फिमेलमध्ये X आणि X. म्हणजे या केसमध्ये हे झालं 2N, दोन आहेत 1 2 मी काय लिहितो याला 2N. आणि या केसमध्ये पण हे डबल X असल्यामुळे काय लिहितो मी 2N. आणि हे कोणत्या फॉर्ममध्ये झाले, डायप्लॉइड फॉर्ममध्ये झाले. आणि हे काय जीन आहे एक, आणि हा पर्टिक्युलर एक जीन आहे किंवा क्रोमोझोम म्हटलं तरी चालेल. तर काय आहे 2N आणि 2N. आता ज्यावेळेस टेस्टिसमध्ये ॲक्च्युअल गॅमेट फॉर्मेट होणार आहे, गॅमेट फॉर्मेट, त्यावेळेस हे जे डायप्लॉइड आहे हे कशामध्ये कन्वर्ट होतं आहे, हॅप्लॉइडमध्ये. तुम्हाला आधी सांगितलं जे सोमॅटिक सेल आहे, सोमॅटिक सेलमध्ये जे क्रोमोझोम आहे ते डायप्लॉइड फॉर्ममध्ये असतात. आणि गॅमेट फॉर्म होताना कशामध्ये होतो, तो हॅप्लॉइड फॉर्ममध्ये. म्हणजे ज्यावेळेस मेलच्या केसमध्ये इथं घेतलं आपण, तर टेस्टिसमध्ये जे गॅमेट फॉर्म होणार आहे ते गॅमेट फॉर्म होताना हे फॉर्मेशन कसं होईल, X आणि Y का होतील, एकमेकांपासून सेपरेट होतील. सिग्रिगेटचं एक एक्झाम्पल टॉपिक बघितलेलं आपण. गॅमेट फॉर्म होताना हे जीन काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. हे एक सेपरेट होईल आणि Y काय होईल, सेपरेट होईल. म्हणजे जे 50% स्पर्म आहेत, फॉर एक्झाम्पल आपण जर 100% जर स्पर्म कन्सिडर केले तर 50% जे स्पर्म आहेत, तर 50% स्पर्ममध्ये X क्रोमोझोम आणि 22 पेअर कशाचे असणार आहे, 22 सोमॅटिक सेलचे असणार आहे, कशाच्या, ऑटोसोमलच्या असणार आहे, म्हणजे बॉडी कॅरेक्टरच्या. आणि हा एक जो आहे 23rd वाला हा काय असणार आहे, X असणार आहे. आणि 50% परत 22 काय असणार आहे, ऑटोसोमल बॉडी कॅरेक्टरचे, हा काय असणार आहे, त्याला Y अटॅच असणार. म्हणजे 23 झाले आणि 23 झाले. म्हणजे 100% जर कन्सिडर केले किंवा काउंट 100 जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये 50 स्पर्म असे असतील की त्यांना काय 22 ऑटोसोमल आणि एक X अटॅच असेल, आणि 22 ऑटोसोमल अजून आणि त्याला Y अटॅच असणार आहे. समजलं. मेलच्या केसमध्ये गॅमेट फॉर्म झाल्यानंतर. तर फिमेलच्या केसमध्ये X आणि X आहे, म्हणजे गॅमेट फॉर्म होताना काय होईल, ओव्हरीजमध्ये X आणि X काय होईल, सेपरेट होईल.
गॅमेट फॉर्म झाल्यानंतर आता इथं जे सगळेच असणार आहेत म्हणजे 100%, तर 100% जेवढे काही ओव्हरीज आहेत म्हणजे एग म्हणतो आपण त्याला, तर प्रत्येक एगला काय अटॅच असणार आहे, एक्स अटॅच असणार आहे आणि 22 काय अटॅच असणार आहेत त्याला ऑटोसोमल म्हणजे बॉडी कॅरेक्टरिस्टिकचे क्रोमोझोम 22 आणि एक एक्स अटॅच असणार आहे. इथं काय वाय नसतो त्याच्यामुळे इथं वाय अटॅच नसणार, सगळे सेम असतात. एग सगळे सेम असणार आहे, फक्त स्पर्म सगळे सेम नसतात. 2 टाईप आहे त्याच्यामध्ये, 22x 22y आणि इथं काय 22x एवढंच अटॅचमेंट असणार आहे. ओके, समजलं. आता सेक्स कसा डिटरमाइन होणार आहे ते फक्त काय करायचं आपल्याला क्रॉसिंग करायचं आहे. आता हेच रफ करून मी काय करतो, क्रॉसिंग करतो. फिनोटाइप कन्सिडर केला मी, मेल फिमेल. जिनोटाइप गॅमेटिक सेल घ्या, गॅमेट सेपरेट करून घ्या, एक्स वाय, एक्स आणि एक्स. आता क्रॉसिंग करा, हा एक्स या दोन्हीला पण मल्टिप्लाय करायचा. हा एक्स मी इथं मल्टिप्लाय करतो, काय होईल एक्स आणि एक्स होईल. हा एक्स इथं मल्टिप्लाय काय झाला, एक्स आणि एक्स. हा वाय मल्टिप्लाय करा, इथं काय होईल एक्स वाय, आणि हा वाय इथं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल एक्स आणि वाय होईल. ओके, तर चान्सेस बघा काय, तर 50% चान्सेस फिमेल आणि 50% चान्सेस काय असणार आहे मेल, मेल यम. ओके, 50% फिमेल आणि 50% मेल. म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर कोण आहे ह्या पॅरेंट्समध्ये, इथं काय क्रॉस केलेलं आहे मी, इथं मेल आहे फिमेल आहे, म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन करण्यामध्ये कोणता फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे, हा वाय फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. हा वाय फॅक्टर एक्सला अटॅच झाला म्हणजे मेल होतोय. ओके, आणि एक्स झाला तर फिमेल, म्हणजेच हा जो पॅरेंट्समध्ये मेल आहे, तर मेल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, चाइल्डचं सेक्स डिसाईड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. फिमेल फक्त एक्स असल्यामुळे तो डिसाइडिंग फॅक्टर नाही, तर डिसाइडिंग फॅक्टर कोण आहे मेल आहे, कारण मेलकडे दोन्ही क्रोमोझोम असल्यामुळं तो कोणत्याला अटॅच होतो त्याच्यावर पॉसिबल केसेस आहे आणि चान्सेस किती आहे 50% अँड 50%. ओके, समजलं या केसमध्ये, कारण बुकमध्ये दिलेलं त्याच्यामध्ये हु इज द डिसाइडिंग फॅक्टर ऑफ चाइल्ड सेक्स कोण डिसाईड करतं, मदर का फादर डिसाईड करतं, त्याच्यावरती क्वेश्चन आहे. तर ते सगळ्यांना समजलं पाहिजे, तो कोण डिसाईड करतं, फादर डिसाईड करतात, मेल डिसाईड करतं. ओके, आता आपण जर बर्ड्सचं एक्झाम्पल घेतलं, पक्ष्यांचं एक्झाम्पल घेतलं, तर पक्ष्यांच्या केसमध्ये डिफरंट आहे. मी बर्ड्सचं एक्झाम्पल घेतो. बर्ड्सच्या एक्झाम्पलमध्ये बघा, मेलच्या केसमध्ये बर्डचं एक्झाम्पल आहे. बर्डमध्ये मेलमध्ये झेड आणि झेड हे 2 टाईपचे क्रोमोझोम असतात, सेम झेड झेड. ह्युमनमध्ये आपल्यामध्ये एक्झाम्पल घेतलं तिथे एक्स वाय होते, म्हणजे डिफरंट होते. मात्र इथं मेलमध्ये काय झेड आणि झेड दोन्ही पण काय सेम आहे. फिमेलच्या केसमध्ये मात्र इथं चेंज आहे. फिमेलच्या केसमध्ये एक झेड आहे आणि दुसरा कोणता आहे डब्ल्यू आहे. म्हणजे फिमेल इथं काय हेटेरोगॅमेटिक आहे आणि हा काय होमोगॅमेटिक आहे. आणि ह्युमनच्या केसमध्ये फिमेल काय आपल्या केसमध्ये ते फिमेल होमोगॅमेटिक आहे म्हणजे एक्स एक्स, आणि मेल काय हेटेरोगॅमेटिक आहे एक्स वाय डिफरंट असल्यामुळे. ओके, हे एक लक्षात ठेवायचं, हेटेरो म्हणजे डिफरंट आणि द होमो म्हणजे काय सेम सेम. आता गॅमेट सेपरेट करून घ्या. झेड सेपरेट केला मी, डब्ल्यू सेपरेट केला, हा झेड सेपरेट केला आणि झेड सेपरेट केला. क्रॉसिंग करायच्यामध्ये हा झेड दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करा, हा झेड इथं मल्टिप्लाय करायचा, हा झेड इथं मल्टिप्लाय करायचा. केसेस काय होतील, हा झेड 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 आणि झेड. हा डब्ल्यू मल्टिप्लाय करा दोन्ही ठिकाणी, काय होईल झेड डब्ल्यू आणि झेड डब्ल्यू. म्हणजे परत पॉसिबल केसेस बघा. आता झेड झेड म्हटल्यावर काय असणार इथं मेल असणार आहे, कारण झेड झेड काय डिनोट करतो बर्डच्या केसमध्ये मेल डिनोट करतो, आणि झेड डब्ल्यू इथं काय असणार आहे फिमेल असणार आहे. म्हणजे 50% चान्सेस मेलचे आणि 50% चान्सेस परत कशाचे फिमेलचे. ओके, समजलं इथपर्यंत. फक्त अपोजिट लक्षात ठेवा, बर्डची केस पण येऊ शकते, मे बी मेलची केस पण येऊ शकते. त्याच्यामध्ये हेटेरोगॅमेटिक कोण आहे आणि होमोगॅमेटिक कोण आहे तेवढे लक्षात ठेवायचं. ओके, हेटेरो म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 2 टाईपचे क्रोमोझोम असले पाहिजे आणि होमो म्हटल्यानंतर सेम टाईपचे काय असले पाहिजे क्रोमोझोम असले पाहिजे. ओके, समजलं.
तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं आहे, काय बघितलं आजच्या लेक्चरला आपण की सेक्स डिटर्मिनेशन हा पॉईंट बघितला आपण. सेक्स डिटर्मिनेशन मेलच्या केसमध्ये आणि बर्ड्सच्या केसमध्ये, आणि त्याच्या आधी आपण कलर ब्लाइंडनेसचं एक्झाम्पल बघितलेलं आहे आणि हिमोफिलियाचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. कलर ब्लाइंडनेस एक चांगलं करून ठेवा. हिमोफिलियामध्ये काय तुम्ही कोणते जरी लेटर वापरले तरी चालतंय, कारण आता मी बुकपेक्षा वेगळे लेटर वापरून काय केलेली केस आयडेंटिफाय केलेली आहे. ओके, तेवढं येईल लक्षामध्ये. तर दोन्ही एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया लक्षात ठेवा. आणि इथे पण कारण आपल्याला हा पॉईंट जो आहे बर्डमध्ये सेक्स डिटर्मिनेशन हा अजून कंटिन्यू करायचा आहे, म्हणजे हनीबीजच्या केसमध्ये. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे, हनीबीज जे मधमाशा आहे त्यांच्या केसमध्ये सेक्स डिटर्मिनेशन काय आहे, थोडा चेंज आहे, ते पण काय करायचं आपल्याला स्टडी करायचं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण हनीबीजचा टॉपिक कंप्लीट करणार आहे. ओके, थँक्यू.